श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना, काकूंना आणि सुंदर अशा छान चिमुकल्यांना सुद्धा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर तुम्ही सगळे छान असाल, खुशाल असाल ही मी आशा व्यक्त करते. तर सकाळ सकाळ झालेली आहे आणि सगळेजणी ऑफिसला गेले. सॉरी, हे पण ऑफिसला गेले, दोघी मुली पण स्कूलला गेल्या आणि त्यानंतर मग घरात राहते ती मी फक्त एकटी. आणि ह्या एकटेपणाची मी वाट बघत असते, मला कधी एकटंपण घरामध्ये भेटेल असं म्हणून. तर देवपूजा राहिली होती माझी, देवपूजा पण झाली, घरातलं सगळं आवरलं गेलं. त्यानंतर जेव्हा हे सगळेजणी जातात आणि जेव्हा घराकडे बघावं तेव्हा एक वेळेस तो पसारा मला म्हणतो की काय गं बाई, आता सुरुवात करशील की नाही आवरायला, आम्हाला उचलशील की नाही ह्या जागेवरनं. आणि मी पसाऱ्याला म्हणते की अरे पसाऱ्यांनो, तुम्ही कधी पसारा केला किंवा तुम्ही ह्या जागेवर आले कधी, हा मला प्रश्न पडतो. खरंच सांगायला म्हटलं म्हणजे ना, रात्री आता तर सगळ्यांना बजवून ठेवलेलं आहे मी. सगळ्यांना टोटली त्रिशाला, नविकाला यांना तिघांना बजवून ठेवलं आहे. अजिबात पसारा राहू द्यायचा नाही हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये. ज्याला जे पटेल, ज्याचं जे असेल ते त्याने उचलून ठेवा. नाहीतर मी सगळं डस्टबिनमध्ये फेकेल. कारण आता सध्या मी खूप कंटाळून गेलेली आहे. असं म्हणतात की जेव्हा मुली लहान असतात तेव्हा घरामध्ये टॉयचा किंवा बऱ्याचशा वस्तूंचा पसारा असतो. लहान मुलांचं घर हे लहान मुलांसारखं असतं. परंतु तसं नसतं. माझं ते सुद्धा डोळ्याचं एक पारणं फिटलं. लहान मुलंसुद्धा जेवढे मोठे-मोठे होत जातात, तेवढा-तेवढा त्यांचा पसारा असतो. कुठे नोटबुक, इरेजर, पेन्सिल, स्केल, पॅड एवढा पसारा असतो. कपडेच कपडे, हॉलमध्ये पण कपडे, बेडरूममध्ये पण कपडे. रात्री एवढं घर क्लीन करून ठेवायचं. सकाळी उठून सगळे जेव्हा निघून जातात ऑफिसला, हे गेले, मुली स्कूलला गेल्या. जेव्हा सगळेजण निघून गेले, तेव्हा मी म्हणते हा पसारा झाला कुठून आणि हा पसारा आला कुठून? रोज एकच माझं बोलणं असतं रात्री झोपताना. सकाळी मला अजिबात पसारा नको दिसायला पाहिजे. डायनिंग टेबल पण फुल असतो. सोफ्यावर पण काही ना काही असतं. बेडरूममध्ये पण काहीतरी असतं. मी आता एकच सांगितलंय, मला जे दिसेल मी ते डस्टबिनमध्ये फेकेल. तुम्ही तुमच्या लोकांनी जर नाही उचललं, अशी माझी कंडिशन झाली आहे आता. तुम्हाला एक वेळेस माझं बोलणं रुडली पण वाटलं असेल आणि हसू पण येत असेल. कारण प्रत्येक बाईचा हा प्रश्न आहे. प्रत्येक घरी हे माझं सगळ्यांच्याच घरी असं असतं. सगळं आवरलं वगैरे गेलं आणि पसारा आवरत-आवरत कमीत कमी फर्निचर वगैरे सगळं पुसत-पुसत 2.5-3 तास तर कुठे जात नाही. तर माझं सगळं झाल्यानंतर मग नविकाचा घेण्याचा टाईम. नविका गेली तेव्हापासून जशी आवरत असते, नविकाचा येण्याचा टाईम होऊन जातो. तोपर्यंत अजून 30% काम पडलेलंच असतं. आणि असं वाटतं ना, नविकाला थोडं लेट अजून स्कूल राहायला पाहिजे. कारण हे एक माझ्यासाठी एक खूप मोठं वादळ असतं. हे वादळ जर घरी आलं ना, तर मला खूप जास्त टेन्शन होतं. कारण वादळ म्हणजे वादळ असं आहे, हिच्या डिमांड पूर्ण होत नाही. अजिबात तिच्या डिमांड पूर्ण होत नाही. घरी आली रे आली, पहिले बसमधनं उतरली, की रोज पहिला एक प्रश्न वाजतो नविकाचा, "मम्मा घरात पसारा आहे का?" असा प्रश्न असतो तिचा. आता तुम्हाला वाटेल ही एवढी छोटीशी अशी विचारते कसं काय? पण ती मला बसमधनं उतरली, तिला गाडीवर बसवलं, की लगेच ती म्हणते, "मम्मा घरात पसारा आहे का?" आपण खोटं-खोटं जर बोललं, की "हो नविका, खूप जास्त पसारा आहे." ती म्हणते, "तू आवरलं नाही का? तू केव्हापासून काय करत होती?" त्यानंतर जो प्रश्नांचा भडीमार सुरू होता, एवढे प्रश्न विचारते, "मम्मा स्वयंपाक काय बनवला? खायला काय बनवशील? आता घरी जाऊन मला खायला काय देशील?" आल्या-आल्या लगेच माझे कपडे चेंज कर. पहिले माझे सॉक्स काढ. पहिले माझे कपडे चेंज कर. मला गरम होतंय. आता हे स्कूलचे जे युनिफॉर्म असतात, हे खूप जास्त रफ युनिफॉर्म असतात. त्याच्यामध्ये जरी आता वातावरण जरी थंड आहे, तरीसुद्धा त्यांना बसमध्ये गरम होत असतं. कारण विंडोज वगैरे मावशी जास्त ओपन करत नाही बसच्या. तर आल्या-आल्या डिमांड, "पहिले माझे युनिफॉर्म काढ, आय कार्ड काढ, सॉक्स काढ." आणि मला स्वतःला तिला 12:15 12 वाजून जातात. मी नाश्ता स्वतःने केलेला राहत नाही. कधी-कधी तर स्वतःला जेवण करायलाही वेळ येऊ देत नाही ती. त्याच्यामुळे मग आज सकाळीच ठरवलं होतं. त्यांचा जेव्हा मी टिफिन बनवला, की आज माझ्यासाठी मला भाजी-पोळी नाही खायची, तर मी माझ्यासाठी छानपैकी अशी कळण्याची भाकर टाकली. आईने जे कळण्याचं पीठ आणलं होतं ते, कळण्याची भाकर टाकली छानपैकी आणि त्यानंतर त्याच्यावर शेंगदाण्याचा ठेचा लावलेला, शेंगदाण्याचं कूट लावलेला ठेचा केला ताजा आणि छानपैकी त्याच्यावर टाकलं. उडदाचं पीठ भिजवले होते, उडीदाची डाळ, तर वडे काढले थोडेसे, मोरंबा, नवीन लोणचं असं मला आज छान जेवण करायचं होतं. कारण कसं असतं ना, रोज-रोज भाजी-पोळी खाऊन-खाऊन पण आपण एवढं कंटाळून जातो ना आणि ती गव्हाच्या पिठाची पोळी आणि त्याच्यामध्ये बाहेर असं वातावरण आहे पावसाचं, तर ती पोळी पण संध्याकाळी पचत नाही. तर माझं जेवण वगैरे झालं. नविकाने पण जेवण केलं नाही जास्त. तिने कॉर्न भाजायला लावले तिच्यासाठी. तिला कॉर्न भाजून दिला. तर त्यानंतर रात्री मी जे हे आपलं संसाराचं सगळ्यात मोठं, लेडीजचं सगळ्यात मोठं आपलं जे हत्यार असतं, तर हेच मोठे हत्यार असतात आपल्या किचनमधले, जे की सुरी, स्पून वगैरे
या सगळ्या बटाट्याचं साल काढायचं वगैरे या सगळ्या बारीक-बारीक गोष्टी मी रात्रीच धुवून ठेवल्या, त्यांना स्वच्छ करून ठेवल्या. कारण की ते दिसायला जरी छोटं आहे, पण तरीसुद्धा किचनमध्ये कॉकरोच येण्याचं कारणसुद्धा हे एक असतं. त्याच्यामध्ये आतमध्ये घाण जाऊन आणि ओलसरपणा राहून त्याच्यामध्ये कॉकरोच तयार होत असतात. मग मी ते मध्ये-मध्ये क्लीन करत असते. तर त्याची क्लीन करण्याची पण वेळ आली होती रात्री. त्याला क्लीन केलं आणि सकाळी छानपैकी त्याला सुकवू दिलं आणि मग ते व्यवस्थित लावून दिलं, ऑर्गनाइज केलं आणि रात्रीच इडलीचे तांदूळचे तांदूळ टाकले होते मी. तर त्याचं बॅटर पण मला ग्राइंड करायचं होतं. कारण आज डबा केला, मुलींचा आज टिफिन केला, यांचा आज नाश्ता केला, की दुसऱ्या दिवशी परत काय बनवायचं? हा खूप मोठा यक्षप्रश्न पडलेला असतो आणि रोजचा प्रश्न तोच आहे. आणि माझ्या बाबतीत काय होतं ना, जर रात्री भाजी टिफिनची मुलींची भाजी जर नाही ठरवून ठेवली, सकाळी काय बनवायचं आहे असं म्हणून, तर पहिल्या रात्री मला चांगली झोप लागते, परंतु दुसऱ्या रात्रीपासून झोप लागतच नाही. मध्यरात्रीपासून जाग येऊन जाते. असं काय होतं माहिती नाही. काय बनवू, काय बनवू? असाच प्रश्न पडत असतो. भाजी ठरवलीच नाही किंवा प्रिपरेशन झालंच नाही, काय बनवू सकाळी? तर ह्या विचारांनीच मन माझं एकटीचं बोलत असतं. डोळे तर बंद असतात, परंतु तेच विचार मनामध्ये कंटिन्यू बोलत असतात, की सकाळी उठेल तर पहिले काय बनवू? भाज्या असतात बरं, फ्रीजमध्ये भाज्या असतात. नसतात असं नसतं भाज्या, पण अशी भाजी बनवायची आहे, की जशी भेंडी असते, की ती लगेच मिनिटामध्ये झाली. म्हणजे रात्री जर तिला धुवून ठेवलेली असते. सहसा जर मुलींना ज्या दिवशी लेडी फिंगर करायची असते, भेंडी करायची असते, तर मी रात्रीच धुवून ठेवते जेवण झाल्यावर. भांडे-बिंडे घासल्यानंतर त्यांना तेव्हाच ड्राय करून घेते आणि वाळत राहू देते डायनिंग टेबलवर तसेच बारीक कपडा झाकून, नॅपकिन वगैरे झाकून. म्हणजे त्याच्यावर बारीक मच्छर वगैरे बसत नाही. म्हणजे ते सुकवून जातात रात्रभरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी फक्त कापायचेच असतात. नाहीतर कधी-कधी असं पण करून ठेवते, की ते रात्रीच कापून पण ठेवते आणि ते फ्रीजमध्ये घालून ठेवते. म्हणजे छानपैकी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची भाजी पण छान जमत असते. तर असा रात्रभर अर्ध्या रात्रीपासून डोक्यात विचार चालत असतात माझ्या डोक्यामध्ये, की काय करू? सकाळी लवकर कुठली भाजी होईल? सकाळी लवकर कुठली भाजी होईल? असं म्हणून. त्यानंतर मग जे हे माझे सगळे किचनचे नॅपकिन आहेत. तर किचनचे कपडे म्हणजे कोणते? की जे की पोळी आपण पोळ्या टाकतो आपल्या हॉटपॉटमध्ये, ज्याला कोथिंबीर वाळायला कोथिंबीर डब्यामध्ये ठेवतो फ्रीजमध्ये आणि बरेचसे असे कपडे असतात व्हाईट कलरचे नॅपकिन माझे, की जे पोळींचा पाट असतो पोलपाट, तर त्या पोलपाटला बांधायचे असतात. असे 5-6 व्हाईट कलरचे नॅपकिन आहेत. तर ते नॅपकिन बऱ्यापैकी असे चिकट-चिकट लागत होते. मग ते गरम पाण्यामध्ये छान भिजत घातले आणि धुतल्यानंतर पहिले वॉश करून घेतला त्याला स्वच्छ. डिटर्जंट, साबण वगैरे लावून, सोप वगैरे लावून स्वच्छ धुवून आणल्यानंतर परत मग त्याला पिळण्यासाठी मग मी गरम पाण्यामध्ये टाकले. एकदम कडक गरम पाणी केलं आणि आता त्याच्यामध्ये मग मी जे आपलं रिनचं जे आलं असतं व्हाईट कलरचं, तर ते आला टाकून घेईल त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला व्हाईटपणा पण येऊन जाईल. त्याचा जो पिवळापणा आहे तो पण निघून जाईल आणि याला झाकून देईल. म्हणजे संध्याकाळपर्यंत ते छानपैकी त्याचा कलर पण छान चेंज होईल आणि पांढरे शुभ्र होऊन जातील ते. चिकटपणा पण निघून जाईल. असं मल्टीपर्पज त्या नॅपकिनांवर काम करून घेतलं. कारण ते नॅपकिन स्वच्छ धुवायची मी आठवड्यामध्ये किंवा दीड आठवड्यामध्ये. जसे खराब झाले तसे धुते मी. परंतु ते वाटतं की त्यांना गरम पाण्यामध्ये टाकावं म्हणजे जेणेकरून अजून ते छान होऊन जातील म्हणून. तर मग आज त्याचा एक मुहूर्त काढला आणि राहिली गोष्ट माझी की काय म्हणतात, आपल्या घरातले लेडीजचे कामं असतात ना, बघा तुम्ही 2:30-3 वाजून जातात, परंतु रोजचं तेवढंच काम आहे, तेच काम आहे रोजचं. संपतच नाही, कामच नाही संपत. आता म्हणावं की झाडू पोछा झाल्यानंतर हे काम संपेल, नाही काम संपतच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये घर मेंटेन करणं म्हणजे खूप मोठं टास्क असतं. कारण गावाकडे आता मी पण गावाकडे राहते. तर गावाकडचे घरं एवढे मेंटेन करायची गरज पडत नाही आणि त्याला वाटतही नाही, की घरामध्ये पसारा आहे असं म्हणून. तुम्ही कुठली पण गोष्ट कुठल्याही रूममध्ये ठेवा, अजिबात पसारा काही दिसत नाही आणि 1-1, 2-2 दिवस नाही पण पोछा मारला तरी पण चालून जातं. 2-2, 3-3 दिवस नाही पोछा मारला तरीही चालून जातं. परंतु आपल्याकडे फ्लॅट सिस्टीममध्ये घर व्यवस्थितच मेंटेन ठेवावं लागतं. जिथली वस्तू तिथं ठेवावी लागते. टॉयलेट, बाथरूम रोज क्लीन करावंच लागतं. वॉश बेसिनसुद्धा रोज क्लीन करावं लागतं आणि मला बरोबर सगळं आवरत मला 3:30 पावणे 4 होतात. 3:30 पासून माझ्या ट्युशन सुरू होतात. तर मी इथं मॅट टाकून घेतली कारण आता मुलांची येण्याची पण वेळ सुरू झालेली आहे आणि जरी मुलं येऊन जातात तरी पण कामं संपत नाही. मग परत अजून राहिलेली कामं. आणि मला पहिले सुरुवातीला काय वाटायचं जेव्हा मुली छोट्या होत्या तेव्हा, की स्कूलला नाही जायच्या म्हणजे फक्त त्रिशा स्कूलला जायची तेव्हा काय वाटायचं, की उशिरा उठणं होतं. उशिरा उठलो की काम उशिरा होतात असं म्हणून. परंतु नाही मला तसं वाटत नाही. लवकर जरी उठलं तरी कामांचं सेम तसंच असतं. उलट लवकर उठल्याने आपण जास्त पटापट अजून दिवसभर कामं काढत असतो.
दुपारी काय असतं ना, आता पावसाळा पण सुरू आहे आणि मुलं आले, की मी थोडंसं अगरबत्ती लावून घेते 3 3:30ला हॉलमध्ये. कारण मुलांना पण बसायला थोडंसं फ्रेश वाटतं आल्यानंतर. पावसाळ्याचे पण दिवस सुरू आहेत आणि थोडंसं कापूर वगैरे लावून घेते मी. कारण कापूर टाकल्यानंतर पण घरामध्ये फ्रेश वाटतं. तर राहिलेली कामं परत अजून बरीचशी कामं राहिलेली असतात. परत मग ती संध्याकाळी करायला लागते मी. जरी मला वाटायचं पहिले, की उशिरा उठल्याने कामं लवकर होत असतील दिवसभरामध्ये. उलट उशिरा लवकर जर उठलो ना, अजून आपण दिवसभरामध्ये काही ना काही कामं काढत असतो. आता बघा माझं पण इथं तसंच झालं. कापूरची डबी काढायला गेली. सकाळी जेव्हा देवपूजा केली असेल, तेव्हा कापूर लावला असेल, तेव्हा वरच्या वर नविकाला घ्यायला जायचं असतं. सकाळी-सकाळी खूप जास्त घाई होऊन जाते माझी. नविका येईस्तोवर देवपूजा वगैरे, घराचं आवर वगैरे असतं. खूप जास्त सगळं काम मला ती यायच्या अगोदर मला बरचसं काम आवरून घ्यायचं असतं. कारण तिकडून आल्यानंतर मग ती आली, की मग काहीच काम होत नाही आणि प्रत्येक लेडीजचं असं असेल मे बी तुम्हाला पण हे रिलेट करत असेल, की प्रत्येकाचं असं असतं, की आपला मुलगा मुलगा म्हणजे पहिला येण्याचा ज्याचा जो टाईम असेल किंवा येणारी मुलं जी स्कूलमध्ये येणार येणार असतील, ते येण्याच्या अगोदर भरभर सगळं काम आवरून जायला पाहिजे. ते येण्याच्या अगोदर सगळे कामं संपून जायला पाहिजे. म्हणजे ते आल्यानंतर माहिती नाही काय असतं प्रत्येक आईचं हे असतं. माझ्या पण ग्रुपमधल्या मैत्रिणी आहेत. म्हणजे माझी पण बहीण आहे. आमचं सगळ्यांचं नेहमी हेच बोलणं होतं, की मुलं यायच्या अगोदर जर काम नाही आवरलं गेलं, तर नंतर खूप जास्त आळसपणा येतो, खूप लेझीपणा येतो आणि मे बी माहिती नाही मुलं जर घरी आले ना, आपोआप आपलं एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते आणि आपोआप आपण थकून गेल्यासारखं वाटतो. फक्त जाऊन आणायचं असतं आणि घरी मुलांना आणायचं असतं. तर ही एनर्जी पूर्ण डाऊन झाल्यासारखी वाटते. कुठलंच काम करायची इच्छा होत नाही. परंतु मुलं येण्याच्या अगोदर जी आपल्यामध्ये जी एनर्जी असते ना, आईंमध्ये जे काही आपल्याला जी पॉवर आलेली असते, ती पॉवर काहीतरी वेगळीच असते. जे काम आपण मुलं येण्याच्या अगोदर पटापट आवरत असतो, ते मुलं आल्यानंतर खूप जास्त याच्यामध्ये स्लो मोशन्समध्ये काम व्हायला चालू होतं आणि माझ्याकडनं इथं झालं काय? करायला गेली काय? झालं काय? रोज असं होत नाही, परंतु मे बी माहिती नाही. ज्यावेळेस असं काहीतरी नुकसान होत असतं, पहिलेच एक तर दुपारी जेवण झालं, की खूप जास्त जड हेवीपणा जाणवत असतो किंवा थोडा लेझीनेस जाणवत असतो. तर करायला गेली काय, झालं काय? जेव्हा अशा गोष्टी हातातनं घडत असतात ना, की काहीतरी नुकसान होत असतं किंवा काहीतरी परत फजिती झाल्यासारखं होणार असतो, त्यावेळेस म्हणायचं की चला याचाही आता टाईम आला होता. तसंच मी पण म्हणून घेतलं. ड्रॉवरमध्ये काढायला गेली कापूर, भीमसेनी कापूर लावण्यासाठी आणि सकाळी मी देवपूजेच्या वेळेस तो कापूर काढला असेल मे बी त्याचं वरचं जे लीड आहे म्हणजे जे झाकण आहे ते थोडंसं माझ्याकडनं अल्दर लावलं गेलं आणि ते अल्दर लावल्यानंतर आता जे उघडायला गेली तर कापूर सगळा सांडला गेला. पूर्ण कापूर ड्रॉवरमध्ये सांडला गेला. अजून खूप जास्त जीवावर आली. म्हटलं करायला गेली काय आणि झालं काय? तर मग त्यावेळेस स्वतःला म्हणून घेतलं, की असू दे राखी, ड्रॉवरचा पण आता रचायचा टाईम आला असेल. ड्रॉवर पण आता मॅनेज करण्याचा टाईम आला असेल. त्याच्यामुळे मग त्याला पण तिथं पॉझिटिव्ह म्हणून घेतलं. संध्याकाळ झाली, लगेच परत देवपूजा सुरू होते. ट्युशन वगैरे संपल्या, हातपाय वगैरे धुतले, घरं झाडली. सगळं काही आवरून घेतलं आणि परत मग झाला तो देवपूजेचा टायमिंग. रोजचं रुटीन म्हणजे हेच असतं, सेम रुटीन असतं. रोजचं काही वेगळा बदल राहत नाही. जेव्हा शुक्रवार येतो, तेव्हा खूप जास्त आनंद होत असतो. कधी शुक्रवार येईल आणि शुक्रवारची संध्याकाळ येईल. जरी मुलं स्कूलमध्ये जातात, मुलांना एवढा आनंद होत नाही, तेवढा मला खूप जास्त आनंद होतो. शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे माझ्यासाठी जशी काही दिवाळीचा दिवस असतो, प्रत्येक आठवड्याची शुक्रवार म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळी असते. तर का वेगळी असते? कारण की 2 दिवस सुट्टी राहणार असते शनिवार, रविवार. थोडंसं शेड्यूल पण चेंज होणार असतं. मुली पण घरी राहणार असतात. सकाळी टिफिनचं टेन्शन राहत नाही. यांचं पण नाश्त्याचं टेन्शन राहत नाही. सकाळी ह्या गेल्या, यांच्यासाठी स्वयंपाक केला टिफिनला, सुकी भाजी, पोळी. लगेच मग यांना परत मुली निघाल्या का नाही निघाल्या, लगेच मग यांना नाश्ता बनवायचा, यांच्यासाठी नाश्ता बनवायचा. हे तीच भाजी-पोळी खात नाही, यांना कंटाळा येतो तोच भाजी-पोळी खायचा. परत यांच्यासाठी वेगळा नाश्ता बनवायचा आणि नाश्ता फक्त एकटेच करणार असतात. कोणीच नाश्ता करत नाही. मलाही आवडत नाही. नाश्ता मी करत नाही सहसा. मुली पण निघून गेलेल्या असतात. नाश्ता फक्त यांच्या एकट्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे कापावं लागतं आणि नाश्ता बनवताना कांदा, टोमॅटोशिवाय नाश्ता होतच नाही. तर मग यांच्या एकट्यासाठी नाश्ता बनवला, की लगेच परत माझ्या स्वतःसाठी स्वयंपाक करायचा. कारण मुली सुक्या भाज्या घेऊन जातात आणि रोज-रोज सुकी भाजी खाणं मला आवडत नाही सहसा. मला थोडीशी पातळ भाजी आवडते. तर कधीतरी सुकी भाजी खाऊन घेतं, परंतु सहसा मी खात नाही. मला आवडत नाही. भेंडी वगैरे असली की खाते. तर परत माझ्यासाठी भाजी करायची. परत नविका आली. नविकाने सांगितलं, की मला भाजी-पोळी नाही खायची. परत नविकासाठी काहीतरी बनवायचं. असंच चालू असतं. परत मग 4 वाजेला त्रिशा आली 2:30 वाजता. त्रिशा म्हणते, "मम्मा मला काहीतरी खायला दे." परत तिच्यासाठी अजून परत काहीतरी.
परत 5 वाजता नविका त्रिशा झोपेतनं उठली की परत त्यांच्यासाठी अजून काहीतरी संध्याकाळचा नाश्ता. असंच कंटिन्यू दिवसभर अशीच मेस चालू असते. असंच चालू असतं. याच्यामध्येच दिवस निघून जातो आणि मग रात्र झाली, संध्याकाळ देवपूजा वगैरे केली आणि मला करायची होती आज पावभाजी. कारण आज पप्पांची आणि त्रिशाची दोघांची फर्माईश होती. "मम्मा पावभाजी कर." गावावरनं आल्यापासून पावभाजी पण खाल्लेली नाही आहे आणि त्यातल्या त्यात गावी पण पावभाजी तर प्रश्नच येत नाही. तिथं आपण कुठे पावभाजी वगैरे मागू किंवा खाऊ शकतो. तर मग आज पावभाजी खायची होती. सहसा आता पावमुळे जास्त पावभाजी खात नाही, बेकरीचे पाव असल्यामुळे. खूप दिवसांनी मग पावभाजी केली आज. तर पावभाजीसाठी मग मटेरियल वगैरे काही कापायचं होतं. तर उभं राहून-राहून पण पाय दुखायला लागून जातात किचनमध्ये आणि संध्याकाळ झाली, की डोळे एकदम असे आग व्हायला लागून जाते डोळ्यांची. डोळे इतके थकलेल्यासारखे वाटतात. असं वाटतं नाही झोपायला दिलं तरी चालेल, परंतु डोळे बंद करून शांतपणे बसून राहावं असं म्हणून. कारण की दुपारी आराम करायला भेटत नाही, दुपारी झोपायला भेटत नाही. त्याच्यामुळे पाय पण म्हणतात, की "बस गं बाई, आता थोडीशी बसून घे." आणि डोळेही म्हणतात, की "आता तू डोळे कधी बंद करशील?" असं म्हणून. रात्री पण 11:30, 11, 12 कुठेही वाजून जातात, कसेही वाजतात. कारण की पूर्ण आवरल्याशिवाय, क्लीन केल्याशिवाय किचन वगैरे सहन होत नाही. तर अशा पद्धतीने मी छानपैकी मसाले पापड आणि पावभाजी वगैरे राईस केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.